चला तर आज पुन्हा एकदा झेन म्हणजे साधं सरळ जीवन जगण्याची कला. मी स्नेहल. 0 to झेन या मालिकेमध्ये आपण रोज नवीन नवीन अशा प्रेरणादायी व्हिडिओसाठी भेटतच असतो. मला सांगा, तुमची कढईसुद्धा लहान आहे का? काय आश्चर्य वाटलं असा प्रश्न विचारल्यामुळं? हो, मला म्हणायचं आहे, तुमची कढईसुद्धा लहान आहे? नाही ना? आणि असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एक कोळी असतो आणि तो रोज मासेमारी करायला जात असतो. मासे पकडायला गेलं की तो जाळीमध्ये जेवढे काही मासे सापडतात त्यातली फक्त तो लहान लहान मासेच घ्यायचा आणि मोठे मासे परत पाण्यामध्ये सोडून देत असतो. मग असं रोज तो करताना एक व्यक्ती बघतो आणि त्याला विचारतो, तू रोज असं का करतोस की तुला हवी असणारी लहान लहान मासे घेतोस आणि मोठे मासे पाण्यात सोडतोस? तर तो कोळी उत्तर देतो, कारण माझी कढई लहान आहे. त्या माणसाला पण प्रश्न पडतो, माझी कढई लहान आहे म्हणजे काय? हो, कारण आपण सुद्धा आपल्या आयुष्यात असंच करत असतो. आपल्या विचारांमुळे, कृतीमुळे आपण आपल्या जगण्याला मर्यादा घालतो. एका कुंपणामध्ये जगायची सवय स्वतःला लावून घेतो, कारण आपण कधी आउट ऑफ बॉक्स कधी विचारच करत नाही की मी काय करू शकते, काय करू शकतो. हो, अनेक लोक खूप मोठी मोठी स्वप्न बघतात, पण ते त्याच्यावरती इत्थंभूत कोणतीही क्रियेचं पाऊल उचलत नाहीत. त्यामुळे त्यांची विचारशक्तीही खुंटते आणि हळूहळू त्यांचा आत्मविश्वासाचं सुद्धा खच्चीकरण होतं. त्यामुळं तुम्हाला सुद्धा वाटत असेल तुमची कढई मोठी आहे, तुमची विचारशक्ती कमी आहे, तर तुमच्या विचारशक्तीला मोठं आकाश रिकामं आहे आणि तुम्ही जर असा वेगवेगळा विचार केलात तर तुम्हाला वेगवेगळे मार्गसुद्धा मिळतील. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच, पण स्वतःची कढई मोठी करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा सुद्धा.